मारहाण प्रकरणातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू. पोलीस बंदोबस्तात भिलवडी येथे करण्यात आले अंत्यसंस्कार. अंत्यविधीची राख चाळण्याचा संशय घेऊन माळवाडी तालुका पलूस येथे 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये 3 जण जखमी झाले होते. त्यामधील एक जण गंभीर होता. गंभीर जखमी असलेला प्रवीण घागरे वय वर्ष 23 याचे रविवारी दिनांक 3 मार्च 2024 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9:45 सुमारास संशयित आरोपी निलेश काशीनाथ मोटकट्टे, विक्रम शरद बंडुलकर, विनोद सुरेश मोटकट्टे, अर्जुन लक्ष्मण मोटकट्टे, राहुल बाळू मोटकट्टे, पंडित उर्फ सूरज शशिकांत मंडले, वैभव दिलीप मोटकट्टे, विरोध राजेंद्र बुधवाले, अभिजित राजेंद्र मोटकट्टे सर्व राहणार लक्ष्मी मंदिरजवळ माळवाडी तालुका पलूस यांनी माळवाडी येथील लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागील विश्वास पाटील यास तुझा मामा कृष्णात उर्फ खंडू शिवाजी सुपणेकर हा राहुल मोटकट्टे यांच्या आजीच्या मृत्यूनंतर अंत्यविधीची राख चाळण्यासाठी गेला होता असा संशय घेऊन जाब विचारून शिवीगाळ करून मारहाण करीत असताना यातील वर्दीदार शुभम संजय घागरे व त्याचा भाऊ प्रवीण घागरे भांडणे सोडवण्यासाठी गेले असता यातील संशयित आरोपी अर्जुन मोटकट्टे यांनी शुभम यांना देखील शिवीगाळ करून त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने डावे डोळ्याजवळ मारून जखमी केलं होतं. तसेच त्यांचा भाऊ प्रवीण घागरे हा भांडणे सोडवण्यासाठी पुढे आला असता त्यास देखील अर्जुन मोटकट्टे याने त्यांच्या अंगावर जाऊन तसेच खाली पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात जोरात मारून त्यास गंभीर जखमी केला होता. तसेच यातील संशयित आरोपी विक्रम बंडुलकरी, निलेश मोटकट्टे, विनोद मोटकट्टे, राहुल मोटकट्टे, पंडित मंडले, वैभव मोटकट्टे, विरोध बुधावले, अभिजित मोटकट्टे यांनी यातील वर्दीदार व साक्षीदार जखमी प्रवीण घागरे, विश्वास पाटील यांना सर्वांनी मिळून संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवून लाथाबुक्क्याने मारहाण केली असल्याची फिर्याद शुभम घागरे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार त्यांनी दिलेल्या जबाबावरून भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेला प्रवीण घागरे याच्यावर प्रथमतः खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर त्यास मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील त्याचा जीव वाचू शकला नाही. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी दिनांक 3 मार्च रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.